अंबरनाथ शहरात अनधिकृत बॅनर तसेच फेरीवाल्यांविरोधात नगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली। कल्याण बदलापूर मार्गावरील अनेक अनधिकृत बॅनर तसेच फेरीवाल्यांना हटवण्यात आले असून भास्करनगर परिसरातही मोहीम राबवण्यात आली। मात्र या कारवाईवर स्थानिक भाजप नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गेल्या अनेक वर्षापासून अंबरनाथ पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले बसत असून स्टेशन परिसरात 150 मीटरच्या हद्दीत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। या ठिकाणी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचेही नगरसेवकांचे म्हणणे आहे। तसेच पालिकेकडून केवळ ठराविक ठिकाणीच कारवाई केली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे। हायकोर्टाची ऑर्डर किती झाली आहे? हायकोर्टाची ऑर्डर कधीची आहे? तुम्ही का छत्रपती शिवाजी महाराज फेरीवाले मुक्त नाही करू शकले? उत्तर द्या। बघा, मनीष गुजराळ नगरसेवक आहे, मी अभिजित करंदुरे नगरसेवक आहे, पवन वाळेकर नगरसेवक आहे, शेटे मॅडम नगरसेवक, 4 नगरसेवक तुम्हाला प्रश्न विचारतात, तुम्हाला उत्तर देणं भाग आहे। लगेच द्या मला लक्षात घ्या। आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौकात का हॉकरवरती कारवाई झाली नाही? का शिवाजी महाराज चौक हॉकर मुक्त झाला नाही? मला आता त्याचं उत्तर पाहिजे। त्या ऑन रेकॉर्ड द्या आणि ऑन कॅमेरा पाहिजे, मीडियावाले पण आहेत, द्या त्यांना। का झालं नाही? इकडे कोणी मला सांगा की शिवाजी महाराज चौकात आज पण तुम्हाला हॉकर दिसतात का नाही? काय हायकोर्टाची ऑर्डर आहे ना, 150 मीटरवर कोणत्याच प्रकारचा हॉकर बसता कामा नाही। का आहे? इथेच पण 4 महिन्यापूर्वी साहेबांनी कारवाई केले होते। मटन चिकन वाले आहेत, अरे पैसा देते तो शांत हो जाते, कारवाई करके नगरपालिका तक नहीं पहुंचे थे और यहाँ पे इन्होंने फिर से लगा लिया। बोलता हूँ पैसा देते हो शांत हो जाते। इधर हफ्ता चल रहा है, उधर कारवाई नहीं है। और तुम्हाला हे सांगा, हायकोर्टाची ऑर्डर आहे की स्टेशनला लगत 150 मीटर दोन्ही पूर्वला पण पश्चिमला पण कोणत्याच प्रकारचं हॉकर बसता कामा नाही। आज जवळपास ती ऑर्डर येऊन 8 वर्ष झालेत, कोणत्याच प्रकारची कारवाई नगरपालिकेने नाही केली। नगरपालिकेने तुम्हाला कधी पत्रव्यवहार केलाय का? कारण की त्याला सिनियर पीआय पण बाउंड आहे का? असं कोणता प्रकार झालाय का? तो फक्त नगरपालिकेला नाही तर त्याला सिनियर पीआय पण बाउंड आहेत त्या निर्णयाला। का कोणत्याच प्रकारचं अजूनपर्यंत कारवाई झाली नाही? आमच्या वरिष्ठांना माहिती होती। बरोबर, वरिष्ठांना लावा पण मीडियावाले। आता वरिष्ठ आलेले होते, त्यावेळेस वापरला नाही तुम्ही, त्यांना काय बोलून त्यांना पाठवून दिलं, त्याला आम्ही काय उत्तर देणार? काय की पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करायला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पश्चिमला आपण जे उतरतो तर तिकडे त्या ठिकाणी स्टेशन खाली होऊ शकला नाही का? तर पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही, असं नगरपालिकेचं उत्तर आहे। पश्चिमचे 150 मीटर लगत असणारे क्षेत्र तुम्ही फेरीवाली मुक्त का करू शकले नाही? 8 वर्ष जुनी ऑर्डर आहे, तुम्हाला कारवाई करायला 8 वर्ष लागतात का? आणि गेल्या 8 वर्ष तुम्ही त्याच जागेवर आहे। आता हे दुसरीकडे गेलं ते मिळकतवाले, ते सांगू शकतात मला 2 दिवस झाले, 8 वर्ष झाले, हे सांगू शकतात की मला 2 दिवस झाले। याला तर 8 वर्ष झाले ना, लाज वाटत नाही का? जवळपास 8 वर्ष आले त्या गोष्टीला। 8 वर्ष त्याच ठिकाणी त्याच जागेवर बसून पण तुम्हाला काम होत नाहीये, हे सांगू शकतात समजा मला 2 दिवस झाले। तुमचं काय उत्तर आहे? फॉरेस्ट नाका ते आपलं रेस्क्यू ऑफिस तो पण कधी खाली करणं ते पण सांगावं त्यांनी, फुटपाथ लोकांसाठी। आणि महिला वर्ग आमच्या इथं भरपूर 150 ते 200 लोक कामाला जातात कंपनीमध्ये, तर त्यांना मेन रोडने चालत जावं लागतं। नाही, ते काय अधिकृत आहे का? लिगली नाही ना, पण ते काढल्यानंतर लगेच परत बसतात ते। किती अर्ज दिले? एक महिन्याचा खातेमुळे कारवाई दाखवायला गावात येतो। वर्दळीच्या भागांमध्ये देखील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून जिथे हप्ते मिळतात तिथे कारवाई होत नाही, असा गंभीर आरोपही नगरसेवकांनी केलाय। याशिवाय स्टेशन परिसरात मोठे कार्यक्रम असतील तेव्हाच फेरीवाले अचानक गायब होतात, त्यामुळे ही कारवाई नियोजित की दबावाखाली केली जाते असा प्रश्न उपस्थित होत आहे। नियमित दिवसांमध्ये मात्र तीच परिस्थिती कायम राहते, याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधलंय। अधिकाऱ्यांकडून अधूनमधून कारवाई केली जात असली तरी ती सातत्यपूर्ण नसल्याने अतिक्रमण पुन्हा वाढत असल्याची टीका होत आहे। त्यामुळे अतिक्रमण विभागावर राजकीय किंवा इतर कोणाचा प्रभाव आहे का, असा संशय व्यक्त करत पारदर्शक आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते।